नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10च्या एकूण 75 मॅचेस या झालेल्या आहेत। तर या 75 मॅचेस नंतर पॉइंट्स टेबल मध्ये काय काय बदल झाला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर 75वी मॅच होती ती म्हणजे पटना पायरेट्स आणि तमिल तलवास यांच्यामध्ये। तर ही मॅच तमिल तलवासने एकूण 16 पॉइंटच्या लीडने जिंकली आहे। या मॅच मध्ये तमिल तलवासचे सगळेच खेळाडू खूपच छान खेळले। त्यांच्याकडून एम अभिषेक याने एकूण 7 टॅकल पॉइंट घेतले आणि आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू अजिंक्य पवार यांनी एकूण 10 रेड पॉइंट घेतले। साहिल गुलिया याने 5 टॅकल पॉइंट घेतले। नरेंद्र कंडोला याने 6 रेड पॉइंट घेतले। सागर राठी आणि मोहित याने एकूण 4 आणि 3 टॅकल पॉइंट घेतले। पटना पायरेट्स कडून फक्त अंकित जगलान याने 5 टॅकल पॉइंट घेतले आणि एम सुधाकर याने एकूण 8 रेड पॉइंट घेतले। असे एकूण 16 पॉइंटच्या लीडने ही मॅच तमिल तलवासने जिंकली आहे। तर चला तर आता बघूया पॉइंट्स टेबल मध्ये या मॅच नंतर काय काय बदल झाला आहे। तर पॉइंट्स टेबल मध्ये आपण खालून सुरुवात करू। त्याच्यामध्ये 12 नंबरवर येते ती म्हणजे तेलुगू टायटन्स। तेलुगू टायटन्सने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधली फक्त एकच मॅच जिंकली आहे आणि 11 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे फक्त 10 पॉइंट आहेत। नंबर 11 वर येते ती म्हणजे यूपी योद्धा। यूपी योद्धाने एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 3 मॅचेस जिंकल्या आणि 9 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 22 पॉइंट आहेत। नंबर 10 वर येते ती म्हणजे तमिल तलवास। तमिल तलवासने एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 4 मॅचेस जिंकल्या आणि 9 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 25 पॉइंट आहेत। नंबर 9 वर ही बेंगळुरू बुल्स येते। बेंगळुरू बुल्सने एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 5 मॅचेस जिंकल्या आणि 8 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 32 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 9च्या स्थानावर आहेत। नंबर 8 वर येते ती म्हणजे पटना पायरेट्स। पटना पायरेट्सने एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 5 मॅचेस जिंकल्या, 7 मॅचेस हारल्या आणि 1 मॅचेस टाय आहे, म्हणून त्यांच्याकडे 32 पॉइंट आहेत। 7 नंबरच्या स्थानावर ही यू मुंबई येते। यू मुंबईने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 6 मॅचेस जिंकल्या, 5 मॅचेस हारल्या आणि 1 मॅच टाय आहे, म्हणून त्यांच्याकडे एकूण 36 पॉइंट आहेत। नंबर 6च्या स्थानावर ही बेंगॉल वॉरियर्स येते। बेंगॉल वॉरियर्सने एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 6 मॅचेस जिंकल्या, 5 मॅचेस हारल्या आणि 2 मॅचेस टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण असे 38 पॉइंट आहेत। 5व्या नंबरवर येते ती म्हणजे हरियाणा टीलर्स। हरियाणाने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 7 मॅचेस जिंकल्या आणि 4 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 39 पॉइंट आहेत। नंबर 4 वर येते ती म्हणजे गुजरात। गुजरातने सुद्धा 12 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 7 जिंकल्या आणि 5 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा 39 पॉइंट आहेत। नंबर 3च्या स्थानावर ही दबंग दिल्ली येते। दबंग दिल्लीने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 7 मॅचेस जिंकल्या आणि 3 मॅचेस हारल्या आहेत आणि 2 मॅचेस त्यांच्या टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 43 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 3च्या स्थानावर आहे। नंबर 2 वर ही आपल्या महाराष्ट्राची टीम येते ती म्हणजे पुणेरी पलटण। पुणेरी पलटणने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 10 जिंकल्या आणि 2च मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 52 पॉइंट आहेत। नंबर 1च्या स्थानावर ही जयपूर पिंक पॅंथर्स येते। त्यांनी एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या 9 मॅचेस जिंकल्या आणि 2 मॅचेस हारल्या आहेत आणि 2 मॅचेस या टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 53 पॉइंट आहेत। पुणेरी पलटणकडे 52 आहेत आणि त्यांच्याकडे फक्त 53 आहेत, म्हणजे एकच पॉइंटचा फासला आहे। तर हा होता पॉइंट्स टेबल। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर असेच आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा।